कामठीमध्ये बावनकुळेंनी वोट चोरी केली आहे। बावनकुळेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता होते। सुलेखा कुंभार यांचे बावनकुळेंवर वोट चोरीचे गंभीर आरोप करण्यात आले। सुलेखा कुंभार यांनी पत्रकार परिषदेत बोगस मतदारांचे व्हिडिओ दाखवले। मंत्री बावनकुळेंचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असल्याचं सुलेखा कुंभार यांनी म्हटलं आहे। मी एक व्हिडिओ आता बावनकुळे साहेबांचा दाखवणार आहे, ज्याच्यामध्ये ते स्वतः म्हणत आहेत की मी 17,000 मागे राहिलो कामठीमध्ये, मला 17,000 कमी मतं पडले आणि आता जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये मला जर तुम्ही माझ्या माणसाला निवडून नाही दिलं तर माझ्या कोराडीचं ऑफिसचं दार कामठी शहराच्या लोकांसाठी बंद होणार आहे। ती ही धमकी नाही आहे का, ही दहशत नाही आहे का? त्याच्यामध्ये भागीदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे। त्या अजित पवारचं जे जमिनीचा घोटाळा बाहेर आलेला आहे ना, पार्थ पवारचा, त्याच्यामध्ये अजित पवार सोबत चंद्रशेखर बावनकुळेची भागीदारी आहे आणि ती भागीदारी लपवण्यासाठी कामठी शहरामध्ये त्या माजी नगराध्यक्षसह 8 लोकांना घड्याळ हातात दिली बावनकुळेंनी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।